खऱ्या अर्थानं जो संघ सामना जिंकेल तो या स्पर्धेमध्ये अस्तित्व ठेवेल आणि जो संघ हारेल तो घरचा रस्ता धरेल। तरी पुन्हा एकदा जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं खारीपाट प्रीमियर लीग पर्व दुसरे यामध्ये सहर्ष स्वागत करतोय। 4 षटकांचा सामना, पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन येते अर्थातच धीरज ढवळे, त्याच्या समोर असेल तो अक्षय अबू आणि प्रणय ही जोडी। यावेळी आपण पाहतोय पहिलं षटक, पहिला चेंडू घेऊन येते तो धीरज ढवळे लेफ्ट हँड ओव्हरची विकेटने। शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू यावेळी हातातून निसटतोय, मिड विकेट क्षेत्रात चेंडू सीमा रेषा पार, अबू ब्रँडेड चौकार। धन्यवाद डीजे। अबूसाठी सुवर्ण संधी आहे। लगातार 3 षटकांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक डीजे आशू यांच्या माध्यमातून आलेलं आहे। सर्व स्टेजवर जेवढे प्रेक्षक आहेत किंवा मान्यवर आहेत त्यांना विनंती करतोय सर्वांनी मास्क परिधान करायचं आहे। ही स्पर्धा यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून चालवली आहे आणि सरकारी नियमांप्रमाणे आपल्याला पालन करायचं आहे। पुन्हा एकदा मॅचकडे वळते धीरज विरुद्ध अबू। यावेळी पुन्हा एकदा, यावेळी लॉंग लेग सीमा रेषे बाहेर, इट्स अ हिट, सुपर हिट डीजे। धन्यवाद डीजे। यावेळी आपण पाहते मैदान में आया है शेर, ताबड़तोड़ बल्लेबाजी करेगा, हालत पतली कर देगा हर गेंदबाज की, हर बॉल बाउंड्री पार होगा। यावेळी आपण पाहते पहिला चेंडू जो भिरकावून दिला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन बाहेर, त्यानंतर चेंडू भिरकावून दिला लॉंग लेग सीमारेषे बाहेर, 6 धावांसाठी धावसंख्या 10। यावेळी आपण पाहतोय धीरज ढवळे थोडासा अंडर प्रेशर कमबॅकिंग डिलिव्हरी टाकण्याच्या हेतूने 4 षटकांचा सामना यावेळी कशा पद्धतीने खेळतोय पाहण्यायोग्य असेल। धीरज ढवळे कमबॅकिंग डिलिव्हरी टाकण्याच्या हेतूने महात्मा गांधी विद्यालय एंड कडून हा चेंडू, यावेळी मात्र पुन्हा एकदा स्लॉट मधल्या चेंडूला, यावेळी मात्र पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेला खेळलाय, तिथे मात्र रुशांत चेंडू खाली येतो, 2 धावा घेण्याचा जर प्रयत्न असेल, खरा पद्धतीचा थ्रो रुशांत मार्फत पाहायला मिळाला। यावेळी आपण पाहतोय कपिल, आपण पाहतोय मैदानामध्ये प्रेक्षकांमध्ये कुमारी शर्विका म्हात्रे चिमुकली गुरिया आरोहक, आम्ही केलेल्या विनंतीला सन्मान देताना इथे व्यासपीठाच्या दिशेनं खारेपाट प्रीमियर लीगच्या या मंचावर येत आहे। मी विनंती करेन कुमारी शर्विका म्हात्रे आणि तिच्या पालकांना की आपण सन्मानपूर्वक या व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे। निश्चितच एक गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली चिमुकली अर्थातच शर्विका म्हात्रे हिचं शुभ आगमन आपण व्यासपीठाच्या दिशेने पाहतोय। अनेक अशी शिखरं आहेत जिनं आपल्या या चिमुकल्या पावलांच्या ठशांनी पूर्ण केलीत, पादाक्रांत केलीत, अशी ही चिमुकली शर्विका म्हात्रे। व्यासपीठाने जोरदार टाळ्यांनी, व्यासपीठाला मी सगळ्या प्रेक्षकांना विनंती करेन की जोरदार टाळ्यांनी आपण शर्विका म्हात्रेचं स्वागत करूया, कारण एवढ्या कमी वयात, बाल वयामध्ये असा विश्व पराक्रम, भीम पराक्रम न भूतो न भविष्यती असंच म्हणावं लागेल शर्विका म्हात्रे हिच्या कामगिरीला। धन्यवाद दादा। यावेळी आपण पाहतोय राईट हँड बॅट्समन जेव्हा स्ट्राईक एंडला येतोय, यावेळी धीरजने निर्धार केला होता पॉपिंग क्रीजमध्ये यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकावा, परंतु पंचांनी या चेंडूवर दंडात्मक कारवाई केली आणि अर्थातच हा चेंडू स्वैर असा घोषित केला। अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ होऊन यावेळी आपण पाहतोय धावसंख्या 14 विदाउट लॉस। फुल टॉस पद्धतीचा चेंडू, यावेळी मात्र विकेट किपरला जगवतोय, थर्डमॅन बाउंड्री लाईन बाहेर, इट्स अ लकी चौकार डीजे। धन्यवाद डीजे। यूट्यूब स्टेजवर फोकस करायचं आहे। यावेळी आपण पाहतोय white+4 खराब पद्धतीची गोलंदाजी यावेळी आपण पाहायला मिळते। अतिरिक्त धावसंख्या थोडंसं थांबवतोय। निश्चितच अमितदादा नाईक यांच्या कडेवर आपण शर्विका म्हात्रे हिला पाहतोय। आपण पाहिलं होतं की कुमारी शर्विका म्हात्रे हिची संपूर्णपणे भविष्याची जबाबदारी सन्माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांनी उचलली होती। जो काही तिचा शिक्षणाचा किंवा इतर मोहिमांचा जो काही खर्च असेल तो आपण अलिबाग प्रीमियर लीगच्या या भव्य व्यासपीठावर साहेबांनी तिला आश्वासित सुद्धा केलं होतं, तिला शुभेच्छा सुद्धा दिल्या होत्या। अशी ही शर्विका म्हात्रे अमितदादा नाईक यांच्या समवेत आपण मुख्य व्यासपीठावरून पाहतोय। धन्यवाद दादा।
यावेळी आपण पाहतोय सुंदर पद्धतीचा चेंडू अक्रॉस दी लाईन मारण्याचा प्रयत्न केला होता, स्क्वेअर करण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा धीरज विरुद्ध प्रणय असा बॅटल असेल. स्लोअर पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस पाहायला मिळालं आणि निर्धाव चेंडून या अर्थातच या षटकाची सांगता होते. षटक समाप्त होते. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19 विदाउट लॉस. डीजे धन्यवाद. डीजे लहू के आग में अब जलाना है मुझे, लहू के आग में अब जलाना है मुझे, पूरे दुनिया को कुछ कर दिखाना है मुझे. यावेळी आपण पाहतोय काहीतरी करावं लागेल दोन्ही संघांना. जर हारले तर घरचा रस्ता, जर जिंकले तर या स्पर्धेमधील अस्तित्व कायम राहील. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय कपिल, आपण पाहतोय जिथे खेळण्या बागडण्याचे हे दिवस असतात त्यावेळेस मात्र अशी एक व्यक्तिमत्व किंवा अशी एक चिमुकली जिचे पाय खऱ्या अर्थानं डोंगरांच्या दिशेने धावायला लागतात आणि एक नव्हे दोन नव्हे तर अनेक अशी शिखरं असतील. उमेश पाटील यावेळी राईट हँड राऊंड विकेटने. यावेळी पाहतोय बॉल इज इन एअर अँड क्रॉस द बाउंड्री लाईन. कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना देणारा हा ब्रँडेड षटकार. डिझाईन कितना भी समेट लो हाथों से फिसलता जरूर है, ये वक्त है साहब ये बदलता जरूर है. यावेळी आपण पाहतोय अबू जो पहिल्या मॅच मध्ये अपयशी ठरला होता, यावेळी त्याच्या बाजूने आपण पाहतोय खऱ्या अर्थाने चांगली फलंदाजी पाहायला मिळते. मोठे मोठे फटके खेळतोय. स्लॉट मधल्या चेंडूला पूर्णतः सीमारेषे पार करते. पुन्हा एकदा उमेश कमबॅकिंग डिलिव्हरी घेऊन यावेळी ऑफ कट पद्धतीचा चेंडू. यावेळी अंधाधुंद फायरिंग मागता है भजी देता है वडा. यावेळी क्रॅम्प आलाय मैदानात, स्प्रे घेऊन जायचं आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय सुंदर पद्धतीचा चेंडू होता, थोडासा ऑफकट पद्धतीचा टाकला. स्लोअर पद्धतीचे चेंडू हे आबूला खेळता येत नाही हे माहिती असून सुद्धा जोर जोरात चेंडू टाकतायत आणि तेच चेंडू आबू सीमारेषे पार ठोकतोय. धन्यवाद. यावेळी आपण पाहिलं होतं मैदानात क्रॅम्प आला होता आबूच्या पायाला, तो आपण पाहिलं तर स्थिर होऊन पॉपिंग क्रीजमध्ये उभा आहे ट्रान्स घेऊन. यावेळी मात्र निर्धाव चेंडू टाकलाय, थोडासा प्रेशर रिलीव्ह केलाय उमेशने. राईट हँड राऊंड विकेटने हा चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा घुटना टेक और तमाशा देखा. इट्स अ ब्रँडेड सिक्सर. डिझाईन धन्यवाद. डीजे प्रेमात राधाही रडली, प्रेमात मीराही रडली, फक्त प्रेम पूर्ण झालं ते रुक्मिणीचं. कारण गोष्ट प्रेमाची नाही, गोष्ट नशिबाची आहे. जे नशिबात आहे तेच होणार. यावेळी पाहतोय नशिबाची साथ लाभते ते अर्थात अबूला आणि खऱ्या अर्थाने स्लॉट मधल्या चेंडूला तो भिरकावून देतोय. पुन्हा एकदा डीप मिड विकेट क्षेत्रात 6 धावांसाठी अबू ब्रँडेड षटकार असं म्हणता येईल. उमेश थोडासा अंडर प्रेशर येतोय, कमबॅकिंग डिलिव्हरी टाकण्याच्या हेतूने हा चेंडू. फुलटॉस पद्धतीचा चेंडू. यावेळी सुद्धा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन बाहेर. अबू ब्रँडेड षटकार. धन्यवाद. डीजे यावेळी आपण पाहतोय किस्मत बादशाह उन्हीं को बनाती है, किस्मत बादशाह उन्हीं को बनाती है जो खुद कर कुछ करने की हुनर रखता है. यावेळी आपण पाहतोय अबू बॅक टू बॅक 2 षटकार लगावतोय. षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावर 500 रुपयांचं पारितोषिक डीजे अश्विनच्या माध्यमातून लागलेलं आहे. हॅट्रिक पूर्ण करेल की नाही पाहण्यायोग्य असेल.
यावेळी सुद्धा चेंडू भिरकावून दिलाय स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईन बाहेर. 6 धावांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक पटकावलं डीजे. धन्यवाद डीजे. यावेळी आपण पाहते अतिशय महागडा ठरते. 5 चेंडूंमध्ये जवळजवळ 4 षटकार आलेले आहेत. चेंडू निर्धाव आलाय. आतापर्यंत 24 धावसंख्या 5 चेंडूमध्ये खर्च करते तो गोलंदाज उमेश. महागडा षटक. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 43 विदाउट लॉस. अतिशय महागडं षटक उमेशचं म्हणता येईल. खराब पद्धतीची गोलंदाजी त्याच्यामार्फत पाहायला मिळते. पुन्हा एकदा अंतिम चेंडू घेऊन यावेळी सुद्धा या षटकामध्ये 5 षटकार. अबू इट्स ऑन फायर डीजे. धन्यवाद डीजे. यावेळी आपण पाहिलं पंढरी शेठ फडके यांचं गीत ऐकलं. बैलगाडी स्पर्धा पुन्हा एकदा सुरुवात झाल्यानंतर 2 षटक पूर्ण झालेल्या. धावसंख्या 49 धावा. एकही फलंदाज बाद नाही. अबूची खेळी आपण पाहतो या मॅच मध्ये 12 चेंडूंमधले तो 10 चेंडू खेळलाय आणि 10 चेंडूंमध्ये त्यांनी 43 धावा केलेल्या आहेत. टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे या अबूसाठी. खऱ्या अर्थानं या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये त्यांनी 5 तब्बल षटकार ठोकलेत आणि आपल्या संघाला पूर्णतः फ्रंट फुटवर आणण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवर येते. आरंभ 11 कितकीचा माळा संघाकडून. राईट हँड ओव्हर दी विकेटने गोलंदाजी करेल तो अर्थात प्रणयमध्ये सुद्धा कॅपॅबिलिटी ॲबिलिटी आहे. तो सुद्धा षटकार मारू शकतो. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळी मात्र लॉंग ऑफच्या दिशेला गेला. चैतन्य चेंडू खाली येतोय. फंबल होतोय परंतु आबू दुसरी धाव घेणार नाही हे मात्र निश्चित असताना सूरज कशा पद्धतीची गोलंदाजी आबू समोर करते. कॅप्टन वर्सेस कॅप्टन असं बॅटल असा सामना असेल. यावेळी मात्र धावसंख्या 50 झालेली आहे. ती मनसे बहिरीदेव बहिरीचा पाडा या संघाची. यावेळी आपण पाहतोय थोडंसं महागडं षटक 30 धावांचं अर्थात ठरलं ते उमेशचं आणि त्याच्या मुळे यावेळी पाहिलं तर मनसे बहिरीदेव बहिरीचा पाडा संघ हा आत्तापर्यंत 50 धावांची मजल मारू शकले. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसरं षटक टाकण्यासाठी पंचांच्या उजवीकडून राईट हँड राऊंड डी विकेटने गोलंदाजी करेल तो सूरज. स्वतः कर्णधार आहे आणि कशा पद्धतीने फिल्डिंगची सजावट करते आबूसाठी हे पाहण्यायोग्य असेल. यावेळी टाइमपास करायचा नाहीये. सूर्यदेव अस्ताला चाललेला असताना आपण पाहतोय अजूनही एक सामना खेळवायचा आहे मित्रांनो. स्पीडअप करायचा आहे. आबू यावेळी पाहतोय लगातार यावेळी आपण पाहतोय पुन्हा एकदा फुल टॉस पद्धतीचा चेंडू भिरकावून दिला या स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईन बाहेर. 6 धावांसाठी डीजे. धन्यवाद डीजे. अमित दादा खरं तर सांगायला आवडेल अबूने लगातार 5 चेंडूंमध्ये 5 षटकार ठोकलेत. 6 चेंडूंमध्ये 6 षटकार ठोकेल की नाही पाहण्यायोग्य असेल. अबूने 3 चेंडूंमध्ये 3 षटकार ठोकले तर 500 रुपयाचं पारितोषिक पटकावले. परंतु अजूनही पारितोषिकांची खैरात व्हावी अशी अपेक्षा करताना आपण पुन्हा एकदा मॅचकडे वळतोय. नो हा चेंडू पंचांनी घोषित केलाय. नो म्हणजे फ्री हिट. हात खोलण्याची सुवर्ण संधी पुन्हा एकदा अबूसाठी. यावेळी सुद्धा 6 चेंडू 6 षटकार. अबू इट्स ऑन फायर डीजे. धन्यवाद डीजे. 50 धावा झालेल्या अबू बॅट वरती करायच्या. या KPL पर्व दुसरे मधली पहिली हाफ सेंचुरी लगावते तो अर्थातच अबू. पुन्हा एकदा बॅटिंग करण्यासाठी सज्ज होतय समोर गोलंदाज सूरज. यावेळी सुद्धा घुटना टेक और तमाशा देख. 7 चेंडू 7 षटकार. अबू डीजे.
धन्यवाद डीजे. यावेळी आपण पाहतोय मनसे बरीदेव बरीचा पाडा संघाचे संघनायक सिद्धू मात्र अतिशय खुश आहेत. खऱ्या अर्थाने 31st ची पार्टी जोरात होणार हे मात्र निश्चित असताना अबू तशा पद्धतीची सुद्धा फलंदाजी करताना पाहायला मिळते. 7 चेंडूंमध्ये 7 षटकार लगावलेत. पुन्हा एकदा यावेळी सुद्धा बॉल इज इन एअर अँड क्रॉस द बाउंड्री लाईन. व्हॉट अँड शॉट डिसेस. अबू इज ऑन फायर डीजे. या षटकातील उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडूमध्ये 8 षटकार. 9 चेंडू 9 षटकार. अबू व्हॉट अँड बॅटिंग दिस इज अ क्रिकेटची पर्वणी डीजे. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा आबूसाठी 500 रुपयाचं पारितोषिक 5 षटकारांसाठी आलेलं आहे. यावेळी आपण पाहते पुन्हा एकदा. यावेळी थोडंसं आपण पाहिलं तर एक बाउन्स चेंडू सीमा रेषा पार एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला डीजे. धन्यवाद डीजे. 5 बॉलमध्ये 5 षटकार लगवले त्यासाठी डीजे आशू यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आबूसाठी आलेलं आहे. आतापर्यंत तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक त्याच्यासाठी आलेलं आहे. आबूसाठी जर आबूने जर सेंचुरी मारली तर कीर्ती शाह यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. प्रवीण पद्माकर पाटील यांच्याकडून अबूसाठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. टाळ्यांचा कडकडा. आतापर्यंत अबूने 4000 रुपये कमवलेत. 3000 रुपये टोटल 77 वर खेळतोय. यावेळी आपण पाहतोय 31st ची मोठी पार्टी होणार हे मात्र निश्चित असता. गोलंदाज निखिल धुमाळ. समोर फलंदाज आहे प्रणय. व्हाईट +1 आणि खऱ्या अर्थानं दादा बोलायला लागेल रनिंग बिटवीन द विकेट. पहा 77 धावा केल्या. दमलाय नाही, थकलाय नाही आणि अतिशय तेज गतीने पळतोय. पायाला 2 वेळा क्रॅम्प त्याच्या आलेत परंतु आपण पाहतोय बॅटिंग करण्याची जी हौस आहे ती त्याची अजूनही भागलेली नाहीये. ध्येयासाठी तुम्ही आतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे ठरवली तरी चालेल कारण वेडी लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक इतिहास वाचतात. यावेळी मात्र हा इतिहास पूर्णतः खारेपाटाच्या इतिहासात लिहून ठेवला जाईल आणि आबूचा तो वाचला सुद्धा जाईल. यावेळी पुन्हा एकदा वाईट चेंडू टाकल्यानंतर निखिल धुमाळ आबू समोर गोलंदाजी करेल. यावेळी पुन्हा एकदा अंधाधुंद फायरिंग करण्याचा प्रयत्न. विकेट किपर अपील करतोय. अपीलमध्ये फक्त उत्साह पाहायला मिळतोय परंतु जोश फक्त पाहायला मिळतोय. जोश आणि होश. यावेळी गोलंदाजी पाहायला मिळालं विकेट करून किपरकडून जोश आणि होश पाहायला मिळाला तो गोलंदाजाकडून. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. खराब पद्धतीचा चेंडू होता. थोडासा खाली राहिला होता त्यामुळे आबूच्या पट्ट्यात तो चेंडू आला नाही. यावेळी आबू 77 वर नाबाद खेळतोय. सेंचुरी पूर्ण केली तर कीर्ती शाह यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. फुलटॉस पद्धतीचा चेंडू यावेळी लॉंग ऑफ दिशेला. चेंडू सीमा रेषे बाहेर. 6 धावा. धन्यवाद डीजे. 9+6 मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. यावेळी आपण पाहतोय अबूच्या बॅट मधून चेंडू फक्त सीमा रेषे पार होते. एकेरी दुहेरी धावा घेण्याचा प्रयत्न नसेल. फ्री हिटचा चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळी म्हटलं बॅक टू द बॉलर खेळला. तीच तरार गेला होता. स्वतःच्या फॉलोअर झोन मध्ये गोलंदाज निखिल धुमाळने चेंडू अडवला आणि हा चेंडू निर्धाव चेंडू. आतापर्यंत आबूचा विचार केला तर वैयक्तिक 83 धावांवर खेळतोय. सेंचुरीसाठी अर्थातच 17 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते आतापर्यंत 4 चेंडू शिल्लक आहेत.
कशा पद्धतीची फलंदाजी असेल यावेळी सुद्धा हेलिकॉप्टर हिट महेंद्र सिंग धोनी दे दनादन डीजे. धन्यवाद डीजे. धावसंख्या 100 धावांची पार्टनरशिप प्रणय आणि आबूची झालेली आहे. यावेळी आपण पाहतोय यावेळी सुद्धा पहा गेंद मिली स्लॉट में और उसको पार किया पार्किंग लॉट में डीजे. धन्यवाद. पूर्णतः प्रेक्षकांसाठी सांगतोय 95 नाबाद धावांवर खेळतोय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडूंमध्ये एक षटकार आला ना तर खारेपाट प्रीमियर लीगचा इतिहास एकवीस बॉल 95 धावा. व्हॉट अँड बॅटिंग दिस इट. व्हॉट विल बी हॅपन अँड इन दिस द बॉल. आहा LBW चा अपील पंचांनी फेटाळलंय. अंतिम चेंडूची प्रतीक्षा आणि प्रतीक्षा 22 चेंडू 95 धावांवर खेळतोय वैयक्तिक. 106 धावसंख्या. खारेपाट प्रीमियर लीग अक्षरशः पहिला दिवस धावावर जाते त्या अबूच्या. यावेळी आपण पाहतोय अंतिम चेंडू निखिल धुमाळ. सेंचुरीसाठी 5 धावांची गरज. 1 चेंडू शिल्लक. ओ यावेळी आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला. अर्थातच 96 धावांवर नाबाद. 4 धावांसाठी सेंचुरी हुकली. अर्थातच यावेळी अबूची खऱ्या अर्थानं उभं राहून दादा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. क्रिकेट इतिहास जो घडवला त्याने. धन्यवाद डीजे. वैयक्तिक 96 धावांवर तो नाबाद आला 23 चेंडूंमध्ये आणि त्यामध्ये तब्बल 14 षटकार त्याने ठोकलेत. लाजवाब खेळी अबूच्या मार्फत पाहायला मिळते. एकेकाळी 14 धावा करणं सुद्धा मुश्किल असतं पण तो अबूने तब्बल 14 षटकार ठोकलेत आणि आतापर्यंतची या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या 107. 108 धावांची गरज असेल निर्धारित 24 चेंडूंमध्ये डीजे. डीजे धन्यवाद डीजे.